नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण के वाघ शिक्षण संस्था नाशिक या ठिकाणी काही महत्त्वाच्या जागा निघालेल्या आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे फॉर्म सदर ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे याची डिटेल्ससुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आपल्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सो मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की के वाघ शिक्षण संस्था, त्याचप्रमाणे हिराबाई हरिदास विद्यानगर अमृतधान्स पंचवटी नाशिक या ठिकाणी ही संस्था असून या ठिकाणी काही जागा निघालेल्या आहेत 10वी 12वी ग्रॅज्युएशन डिप्लोमावर. आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल, त्याचप्रमाणे नोकरीच्या शोधात असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय की खालील पदे के वाघ शिक्षण संस्था संचालित विविध महाविद्यालय तंत्रनिकेतन शाळांकरिता भरायची आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून या ठिकाणी पद क्रमांक 1 आहे फ्रॉम सुपरवायझर. याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे BSc ॲग्री. म्हणजे BSc ही ॲग्रिकल्चरमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही सुपरवायझरला अप्लाय करू शकता. सोबतच तुम्हाला जर का 5 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याला जे कामं दिलेले आहेत या ठिकाणी थोडक्यात त्यांनी कामाचं स्वरूप पण यांनी दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सुपरवायझरला क्षेत्रावर विविध प्रकारचे हंगामी अनुसरण पीक पद्धती ठरवून लागवडीपासून छाटणीपर्यंत देखरेख करणे, त्याचप्रमाणे शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे, त्यानंतर प्रक्षेत्रावरील शेतमालाची काढणी करून विक्री करण्याकरता पाठविणे, त्यानंतर आहे प्रक्षेत्रावरील साहित्य सामग्रीचे रक्षण करणे आणि गोशाळेतील जनावरांची काळजी घेणे. अशा प्रकारे या ठिकाणी या सुपरवायझरला कामे दिलेली आहेत. त्याचप्रमाणे सेवानिवृत्त उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. सुधारणा अशा प्रकारे हे सुपरवायझर पद दिलेलं असून हे PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील. त्यानंतर या ठिकाणी 2 नंबरचं पद आहे क्लरिकलचं. याला कुठल्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. सोबतच इंग्रजी व मराठी टायपिंग असेल तर या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे किंवा इंग्रजी आणि मराठी टायपिंग असणे आवश्यक आहे. सोबतच तुम्हाला MSc असेल किंवा कॉम्प्युटरचे कुठलेही ज्ञान असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएशन टायपिंग आणि MSc लिपिक या पदासाठी. त्यानंतर पद क्रमांक 3 आहे टेक्निकल असिस्टंट. याला डिप्लोमा असणे आवश्यक आहे टेक्निकलमध्ये किंवा तुम्ही BE झालेला असाल इन कॅम्प्युटरमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. IT विथ फर्स्ट क्लास अशा प्रकारे. त्यानंतर 4 नंबरचं अजून या ठिकाणी महत्त्वाचं पद आहे म्हणजे वाहन चालक. वाहन चालकाला 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जड वाहन चालकाचे लायसन्स व बस बॅच असणे आवश्यक आहे. जर का तुमच्याकडे 10वी पास असाल आणि ह्या गोष्टी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही वाहन चालक या पदासाठी अप्लाय करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर पद क्रमांक 5 आहे शिपाई. गेस्ट हाऊस करता या शिपाई या ठिकाणी पद भरण्यास सुरू आहे. 5 नंबरचं या ठिकाणी 10वी पास असणे आवश्यक आहे. सोबतच तुम्हाला विनम्र किमान चहा कॉफी नाश्ता बनवून शकणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजे 10वी पास असणे आवश्यक आहे. सोबत तुम्हाला हे तुमच्या यातून क्वालिटी असतील चहा वगैरे बनवण्याची तर या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर 6 नंबरचं पद आहे शिपाई. शिपाई या ठिकाणी दोन्ही आहेत, मेल फिमेल महिला पुरुष या ठिकाणी दोन्ही अप्लाय करू शकता. शिपायाला फक्त 10वी 12वी असणे आवश्यक आहे, 10वी किंवा 12वी. त्यानंतर या ठिकाणी 7 नंबर आहे बस क्लीनर. याला सुद्धा 10वी 12वी असणे आवश्यक आहे. त्यानंतर पद क्रमांक 8 आहे वॉचमॅन. वॉचमॅन या पदासाठी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर याला कामाचं स्वरूप सांगितलेलं आहे की वॉचमॅनला दररोज कामाची वेळ आहे 8 तास राहील. त्याचप्रमाणे आठवड्यातून 1 दिवस साप्ताहिक सुट्टी व मासिक 1.5 दिवस परवानगी रजा राहील. सोबतच उमेदवार शारीरिक मानसिक तंदुरुस्त असावा. माजी सैनिक अर्धसैनिक बल यांना प्राधान्य दिल्या जाईल व विशेष भत्ता दिला जाईल.
त्याचप्रमाणे 4 नंबरची अट आहे NCC असणाऱ्यास प्राधान्य. त्यानंतर नियमानुसार PF ची सुविधा या ठिकाणी दिलेली आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही टीप दिलेली असून जर का तुम्ही यामध्ये क्वालिफिकेशनमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या ठिकाणी टीप दिलेली आहे की जर का तुम्ही जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शक केंद्र नाशिक येथे नोंदणी केलेली असेल तर या ठिकाणी त्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे. म्हणजे या ठिकाणी जर का तुम्ही एम्प्लॉयमेंट काढलेलं असेल नाशिक जिल्ह्यातील रहिवाशींना तर या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु या ठिकाणी कोणीही अप्लाय करू शकतो, ऑल महाराष्ट्र, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्याप्रमाणे नियुक्तीच्या अटी व शर्ती हे संस्थेकडेच राबविण्यात आलेलं आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही टीप दिलेली असून तुम्हाला जर का या टिपमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये येणार आहे. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी बायोडाटा आणि शैक्षणिक पत्राच्या कागदपत्राच्या प्रति 8 दिवसाच्या आत पोचतील अशा बेताने सचिव KK वाघ शिक्षण संस्था, हिराबाई हिरदास विद्यानगर, अमृतधाम पंचवटी नाशिक, त्याचप्रमाणे पिनकोड आहे 422003 या नावाने अर्जासोबत पाठविणे किंवा या ठिकाणी ईमेलसुद्धा दिलेला आहे की या ईमेलवर सुद्धा तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट करून पाठवू शकता. ईमेल किंवा या पत्त्यावर तुम्हाला 8 दिवसाच्या आत या ठिकाणी डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत. ईमेल तुम्हाला दिलेला आहे. त्याचप्रमाणे एक PDF बनवायची सर्व डॉक्युमेंटची. सर्वात अगोदर तुमचा बायोडाटा ठेवायचा. त्यानंतर खाली 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे तुमचं शिक्षण झालं असेल ते या ठिकाणी जोडून एक PDF बनवून तुम्हाला या मेलवर तुम्ही पाठवू शकता किंवा या ठिकाणी पत्ता आहे बाय पोस्टसुद्धा या ठिकाणी तुम्ही अर्ज पाठवू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही टीप दिलेली असून जर का तुम्ही यामध्ये इंटरेस्ट असाल आणि नोकरी शोधत असाल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता 10वी 12वी ग्रॅज्युएशन. आणि मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची अपडेट, त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे आणि शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना इत्यादी उपलब्ध असते. जर का तुम्ही या गोष्टीमध्ये उपलब्ध असाल म्हणजे इंटरेस्ट असाल तर या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.